श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील ज्या काही इच्छा असतील त्या स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करोत हीच मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आपण स्वामी महाराजांना नवस करत असतो, तर स्वामी महाराजांना नवस करत असताना मी तुम्हाला चांदीचा मुकुट देईल, मी तुम्हाला इतके पेढे देईल, आपण असे फार नवस करत असतो। पण स्वामी महाराजांना कोणता नवस आवडतो किंवा स्वामी महाराजांना तुम्ही काय बोलल्यानंतर स्वामी महाराज तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करतात याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, शेजारील जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर प्रेस करा, जेणेकरून इथून पुढचे जे काही माझे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल। ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत, हे आपल्या विश्वाचे पालनहार आहेत आणि यांना आपण नवस बोलताना आपण बोलत असतो, मी तुला 1.25 किलो पेढे वाहीन, मी तुला चांदीचा मुकुट देईन, मी अक्कलकोटला येऊन तुम्हाला ह्या वस्तू देईन, तुम्हाला मी त्या वस्तू देईन, माझी ही इच्छा पूर्ण करा। तर बघा, ब्रह्मांड नायक याचा अर्थ तुम्हाला तर माहितीच असेल। मग या ब्रह्मांड नायकाला आपण या छोट्या वस्तू देऊन जर आपण लालच दाखवत असू आणि त्या लालचेवरून जर आपण आपली इच्छा पूर्ण करत असू तर स्वामी महाराज कधीही तुमची इच्छा पूर्ण करणार नाहीत। स्वामी महाराजांना फक्त त्यांना तुम्ही शरण जा। स्वामी महाराज नेहमी सांगतात, जो कोणी मला अनन्य भावाने शरण जाईल त्याचा योगक्षेम मी वाहीन। बघा, तुम्ही अनन्य भावाने तुम्ही मनापासून स्वामी महाराजांना शरण जा, माझी ही इच्छा आहे, माझी ही अडचण आहे, मला या अडचणीतून सोडवा किंवा माझी ही इच्छा पूर्ण करा। पण ही इच्छा पूर्ण करण्यासाठी बघा, आपण कसं नवस बोलत असतो की माझी ही इच्छा पूर्ण करा, ही इच्छा पूर्ण झाल्यानंतर मी पारायण करेन किंवा मी तुम्हाला हे देईल ते देईल, असं आपल्याला नवस अजिबात बोलायचा नाही। तर तुमची जर इच्छा आहे आणि ती इच्छा तुम्हाला पूर्ण करायची आहे, मग ही इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अगोदरच जेव्हा तुम्ही नवस बोलणार आहात तेव्हाच तुम्हाला नवस बोलायचा आहे। आता नवस काय बोलायचा, तर नवस हा बोलायचा आहे की मी तुमची सेवा करेन। श्री स्वामी समर्थ महाराजांना सगळ्यात आवडीचा नवस म्हणजे त्यांची सेवा करणं। तुम्ही जितकी त्यांची सेवा करणार आहात, जितकी मनोभावे तुम्ही त्यांची सेवा करणार आहात, त्याचं फळ हे तुम्हाला तितकंच मिळणार आहे। तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असू द्या, ती इच्छा तुमची नक्कीच पूर्ण होणार आहे। बघा, सगळ्यात महत्त्वाचा नवस म्हणजे मी तुमची अखंड सेवा करत राहीन। जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत श्री स्वामी समर्थ महाराज मी तुमची अखंड सेवा करत राहीन। हा जर नवस तुम्ही बोलला तर तुम्हाला स्वामी महाराजांकडे काहीच मागायची गरज पडणार नाही। तुम्हाला तुमच्या ज्या काही इच्छा असणार आहेत त्या बरोबर पूर्ण होणार आहे। तुमची जे काही अडचणी आहेत त्या अडचणीतून मार्ग तुम्हाला आपोआप मिळणार आहे। फक्त हा एक नवस बोला की मी तुमची अखंड सेवा करत राहीन। बघा, आता आपल्या भरपूर सेवा असतात, आपण संसारिक माणसे आहोत, त्यामुळे आपल्याला संसारामध्ये अनेक अडचणी सुद्धा येतात, अनेक इच्छा सुद्धा असतात आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मग तुम्ही असा नवस बोलू शकता की मी 11 माळी जप रोज करेन, मी रोज नित्य सेवा करेन न चुकता। फक्त मासिक धर्म असेल त्या 4 दिवसांमध्ये माझ्याकडून सेवा होणार नाही, पण माझ्याकडून रोज नित्य सेवा केली जाईल, माझ्याकडून रोज श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे रोज 3 अध्याय पठण होतील, माझ्याकडून रोज 11 माळी केल्या जातील, माझ्याकडून रोज तारक मंत्र बोलला जाईल। तुम्हाला जी काही सेवा योग्य वाटत असेल, तुमच्याकडून जी काही सेवा होणार असेल ती सेवा तुम्हाला बोलायची आहे। ही सेवा मी करीन आणि बघा, मोजून मापून सेवा कधी करायची नाही। म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की
की स्वामी महाराजांना सगळ्यात आवडीचा नवस हा बोलायचा आहे, तर तो म्हणजे की मी अखंड सेवा करत राहीन. पण जर तुम्हाला 21 दिवसांची सेवा करायची असेल, म्हणजे 21 दिवस पारायण करायचे असतील, 11 दिवस पारायण करायचे असतील, बघा एखाद्याची खूप मोठी इच्छा असते, त्याच्यासाठी ते 51 दिवसाचं श्री स्वामी चरित्र सारामृतचं पारायण करतात किंवा 108 पारायण करतात, 51 पारायण करतात. ज्याची जशी इच्छा आहे तशी त्याने ती बोलावी आणि तसा तुम्ही नवस बोलायचा आहे. पण बघा नवस करताना आपल्याला पहिलं मंदिरात जायचं आहे. आता मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला खडीसाखर, नारळ आणि एक अगरबत्तीचा पुडा किंवा एक अगरबत्ती तुम्हाला तिथे स्वामी महाराजांपुढं ठेवायची आहे. पण याला नवस बोलला जात नाही, तर याला विनंती केली जाते असं म्हटलं जातं. तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांना विनंती करायची आहे की माझी अशी अशी इच्छा आहे आणि मी या इच्छेसाठी मी असा तुम्हाला नवस करत आहे, मी ही सेवा करणार आहे आणि ही सेवा तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या आणि माझ्या मनातील जी काही इच्छा आहे ती इच्छा तुम्ही माझ्या मनातील पूर्ण करा, असा तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांना तिथं नवस बोलायचं आहे, म्हणजे विनंती करायची आहे. आणि मग तिथून पुढे तुम्हाला तुमचा जो काही तुम्ही नवस बोलला आहेत किंवा जी काही तुमची इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी जी काही तुम्ही सेवा करणार आहात ती सेवा तुम्हाला चालू ठेवायची आहे. बघा सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे स्वामी महाराजांच्या, तुम्हाला जर तुम्ही मठात जात असताल, बघा तुम्ही असाही नवस करू शकता की मी स्वामी महाराज मी तुमच्या मठात रोज येऊन तुमचं दर्शन घेईन किंवा रोज तुमच्या आरतीला मी उपस्थित राहीन. आणि बघा जर तुम्ही मठात गेला, केंद्रात गेला आणि जर तिथे तुम्हाला झाडू मारण्याची वेळ आली किंवा तुम्हाला झाडू मारण्याची संधी मिळाली तर तुम्ही अवश्य ही संधी सोडू नका. कारण जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात किंवा केंद्रात झाडू मारणार आहात, फरशी पुसणार आहात, तिथली घाण स्वच्छ करणार आहात, जे चपल्यांचं स्टँड आहे तिथं चपल्या जर विखुरलेल्या असतील त्या सर्व चपल्या तुम्ही व्यवस्थित जर ठेवल्या, तुम्ही त्या मठात केंद्रात जर झाडू मारला तर तुमच्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत, जी काही संकटे आहेत, ते स्वामी महाराज नक्की सगळी संकटे आणि अडचणी झाडून नेणार आहेत. त्यामुळे तुम्हाला जर ही संधी मिळाली की स्वामी महाराजांच्या मठात तुम्हाला जर झाडू मारण्याचं काम मिळालं आणि ती संधी मिळाली तर ती संधी अजिबात तुम्ही सोडू नका. आणि एक सांगायचं झालं तर तुम्ही दुसऱ्यांबद्दल चांगला विचार करा. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांबद्दल चांगला विचार करणार आहात, त्याच्या आनंदात तुम्ही आनंद मानणार आहात, त्याच्या सुखात तुम्ही सुख मानणार आहात, तो जर पुढं जात असेल तर तुम्हाला आनंद झाला पाहिजे. आणि हाच आनंद तुम्हाला स्वामी महाराज तुमच्या पण ज्या काही इच्छा असतील त्या सर्व इच्छा पूर्ण करण्यास मदत करणार आहे. म्हणून तुमचं कर्मही तितकंच चांगलं पाहिजे. तुमचं जितकं कर्म चांगलं असेल, जितकं तुमचं मन साफ असेल, तितक्या तुमच्या इच्छासुद्धा सगळ्या पूर्ण होणार आहेत. तर बघा तुम्हाला आता समजलं असेल, जर तुम्हाला इच्छा पूर्ण करायची असेल तर स्वामी महाराजांचा आवडीचा नवस म्हणजे अखंड सेवा करणे. तुम्ही स्वामी महाराजांची रोज नित्यनेमाने गुरुवारी मंदिरात जा, मठात जा, दर्शन घ्या आणि रोज नित्यनियमाने तुम्ही स्वामी महाराजांची सेवा करा. जर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांची रोज नित्यनियमाने सेवा करत असाल तर तुम्हाला कोणताही नवस बोलण्याची गरज नाही. तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या इच्छा सर्व पूर्ण होणार आहेत. तुमच्या मार्गातील अडथळे हे सगळे दूर होणार आहेत. फक्त तुम्हाला मनापासून या सेवा करायच्या आहेत. मी ही सेवा करणार आहे आणि याच्यापासून स्वामी महाराज मला नक्कीच फळ देणार आहेत, माझी नक्कीच इच्छा पूर्ण करणार आहेत, ही भावना, हा विश्वास तुमच्या मनामध्ये असला पाहिजे. आणि हा विश्वास जेव्हा तुमच्या मनामध्ये असेल तेव्हा तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे. तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.